हा सांगायचा मुद्दा राहिला की आपल्याला मेकअपची सवय नाही आहे पूर्वीपासून. याचं कारण की आपली जी आई होती ती मेकअप करायची नाही. मॉइश्चरायझर हे नावसुद्धा मला माहीत नव्हतं तोपर्यंत. आता यूट्यूबमुळे बऱ्याच गोष्टी कळतात, बऱ्याच गोष्टी सुधारल्या आहेत आपल्या. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपल्या दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश झालेली आहे. केस धुतलेली आहेत, पण बघा लगेच सुकली पण ती. गरमीच इतकी आहे, पण काय पण म्हणा, केस धुतली ना की खूप फ्रेश वाटतं. आणि डेली धुता येत नाही, कारण काही ना काही कामं असतात, पटापट आवरायचं असतं. सकाळी उठल्यापासून जी डोक्यात कामं सुरू होतात ना, ती रात्री झोपेपर्यंत चालूच असतात. तर आज आपण बघणार आहोत एकदम रिअलवालं स्किन केअर रुटीन. म्हणजे मी आता जस्ट आंघोळ करून आले आहे आणि मी दाखवते की तुम्हाला मी माझ्या चेहऱ्यावर काय लावते ते. हे डाबर गुलाबरी आहे. हे एक टोनर आहे जे मी अप्लाय करते. ते असं थोडंसं ड्राय झालं की मग यावर आपण मॉइश्चरायझर लावणार आहोत. आता हे टोनर ड्राय झालं आहे, आता आपण याच्यावर लावू मॉइश्चरायझर. वॅसलिनचं मॉइश्चरायझर वापरते मी. हे बघू शकता तुम्ही, इथे उलटं दिसतंय का, इथे दाखवते. वॅसलिनचं मॉइश्चरायझर वापरते मी. हे मी आत्ताचं नाही, कित्येक महिने झाले मी हेच फॉलो करते. आय होप की तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसत असेल, कारण मला काही दिसत नाही आहे. मी स्टँड एका साईडला लावल्यामुळे मला कळत नाही आहे की दिसतंय की नाही. हे बघा, मॉइश्चरायझर आपलं चांगलं छान लॉक झालेलं आहे. आता मी यावर लावणार आहे एक सनस्क्रीन. ही बघा, आपण कॅमेऱ्यामध्ये दाखवते मी. पॉन्ड्सची आहे ही. ही बघा, छान सनस्क्रीन लावून झालेली आहे. तर ऑलमोस्ट आपलं हे सगळं झालेलं आहे, फक्त लिप बाम बाकी आहे. आणि डेलीचं एवढंच असतं सकाळचं, म्हणजे घरातच आहे ना आता, त्यामुळे मेकअपची काही जास्त गरज नाही आहे. आपण लिप बाम लावून घेऊ आणि एक छोटीशी टिकली. स्किन केअर रुटीन झालेलं आहे छान. मी तुम्हाला हवं तर जवळून दाखवते थोडंसं. तुम्ही बघत आहात आपलं स्किन केअर झालेलं आहे. आता थोडंसं ऑइली वाटत आहे, पण थोड्या वेळाने सेट झालं ना की हे छान दिसतं. हे बघा, माझ्या मुलांनी मागे ना ड्रॉइंग काढले. काल परवाच दरवाजे पुसून घेतलेत, तरी परत त्याच्यावरच ड्रॉइंग काढले त्यांनी. आज आपण थोड्याशा सेल्फ ग्रूमिंगच्या टिप्स बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी हेअर स्ट्रेटनिंग कसं करते. याला जास्त वेळ लागत नाही, एक 10 ते 15 मिनिटात हेअर स्ट्रेटनिंग होऊन जातं आणि छान 2-3 दिवस छान राहतं ते. आणि तुम्ही बघाल की केस स्ट्रेटिंग असल्यावर किती छान वाटतं ते. म्हणजे कधीतरी वेळ काढून आपण हे केलं पाहिजे. सतत फंक्शनलाच करायचं किंवा काहीतरी सण आहे म्हणूनच करायचं असं नाही, तर आधीमध्येही करायचं, छान वाटतं. म्हणजे परमनंट स्ट्रेटनिंगपेक्षा मला हा ऑप्शन बरा वाटतो की आपल्याला जेव्हा हवं तेव्हाच आपण करू शकतो. परमनंट स्ट्रेटनिंगचं मी असं ऐकलं आहे की केमिकलमुळे केस वगैरे गळतात, तर तशी ट्रीटमेंट न घेता हे आपलं साधं सोपं बरं आहे. चला तर आपण स्टार्ट करूया केस स्ट्रेटनिंग करायला. तर आपण असं हे एका साईडला क्लिप लावून घेतली आहे आणि या केसाला ना आपण आता हे ॲलोवेरा लावूया. म्हणजे कसं डायरेक्ट हीट केसांना मिळत नाही आणि ह्याच्यामुळे सुद्धा केस खूप सिल्की होतात आणि 2-3 दिवस छान राहतात सिल्की अशी. तुम्ही कोणतंही ॲलोवेरा जेल वापरू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. पण ह्याच्याशिवाय स्ट्रेटिंग नाही केलं पाहिजे असं मला वाटतं, कारण डायरेक्ट हीट जर केसांना बसली तर केस अजून जास्त रफ होण्याची शक्यता असते आणि तसं नकोही व्हायला. त्यांचं नॅचरल ऑइल निघून जाईल केसांमधलं. त्यामुळे हे थोडंसं ॲलोवेरा जेल लावलं ना की हे छान होतात केस, सिल्की राहतात. हे बघा, सिस्काची मशीन आहे ही. मला वाटतं ही 6-7 वर्ष झाली असतील ही घेतली मी. खूप छान चालते ही. चांगल्या कंपनीचे घेतले ना तर छान राहतात. एवढ्या शिफ्टिंगमध्येही ही मशीन टिकली, म्हणजे खूपच चांगली आहे. ज्याला प्रॅक्टिस आहे त्याला डायरेक्ट 2 पार्टिशन केले तरी चालतात, पण जर आपण नवीन असू तर मग हे 4 पार्टिशन करून टाकायचे, फटाफट होतं.
केस फार गरम होतात, त्यामुळे स्किनपासून थोडीशी लांबच ठेवायची. काही लोक कंगवा वापरतात, पण मला अशी सवय आहे. ही बघा लगेच झाली, 5 मिनिटात होतात ही केस स्ट्रेटनिंग करून. हे बघा, ही आपली झालेली आहेत. आता मागची घेऊयात आपण करायला. फक्त स्किनपासून याला लांब ठेवा. कानाची स्किन म्हणा किंवा हात म्हणा, कारण चटका लागण्याची शक्यता आहे. मला सुरुवातीला 1-2दा लागले होते, पण आता नाही, आता प्रॅक्टिस झाली. हे बघा किती छान वाटतात ना. बघा बघा दोन्ही साईडचा डिफरन्स बघा. हे बघा, ही थोडीशी आज धुतलेत म्हणून थोडे शाईन करतात. हे 2 दिवसात लगेच येतात. हे बघा किती छान वाटतं स्ट्रेटनिंग केलेलं. एकदम एक ना एक केस वेगळा झाला असं वाटतं. हे बघा, इकडची केस थोडी विंचरूया. आता इथे लावूया आपण ॲलोवेरा जेल. सेम प्रोसेस फॉलो करायची. बघा बघा केस आपले रेडी आहेत स्ट्रेटनिंग करून. बाहेर खूप पैसे घेतले असते याचे. नाही, असं नाही म्हणायला पाहिजे, त्यांचं पण पोट आहे, नाही असं नाही. कारण प्रत्येकाला वेळ असतोच असं नाही, प्रत्येकाजवळ मशीन असतेच असं नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता समोरून, बघा किती छान दिसतात केस. एकदम हलकी वाटायला लागतात, एकदम हलकी. केस स्ट्रेटनिंग झाल्यामुळे एकदम छान वाटत होती. तर दीप्ती म्हणली की मम्मा लागलं थोडंसं फोटोशूट करून घेऊया. तर म्हणलं चला. आणि असंही हळदी कुंकू आणि फोटोशूट याला कधीच नाही म्हणू नये. सेल्फ ग्रूमिंगमध्ये एक महत्त्वाचा पार्ट येतो, तो म्हणजे नेल पेंट लावणे. हा ठीक आहे, आपल्याला जेवण बनवावं लागतं म्हणून आपण हाताला नाही लावू शकत, पण पायाला तर लावू शकतोच ना. ह्यामुळे ना पाय खूप छान दिसतात. आणि दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी जगायचं आहे आपण. आपल्याला बरं वाटावं म्हणून या गोष्टी आपण करायच्या आहेत. अजून काही स्किनसाठी टिप्स, जसं की दिवसातून 2 वेळा तर किमान फेस वॉशने चेहरा धुतला पाहिजे. म्हणजे आता आपण जर गृहिणी असाल तुम्ही, तर मग आपण दुपारचं बाहेर पडत नाही, मग दुपारी नुसतं पाण्याने चेहरा धुतला तरी चालतो. पण रात्रीचं स्किन केअर हे झालंच पाहिजे. कितीही कंटाळा आला, कितीही कामं झाली असली दिवसभर, तरी पण रात्रीचं स्किन केअर अजिबात मोडू नका. टोनरचा मला इतका फायदा झाला तुम्हाला सांगते. माझ्या नाकावर ना ब्लॅकहेड्स भरपूर होते, भरपूर म्हणजे चेहरा वॉश केला ना, असं हात फिरवलं ना की ते खरबडीत लागायचं. एकदम खरबडीत सगळं लागायचं. मी भरपूर यूट्यूबला बघितलं, काय ते सगळं केलं, पण एवढा काय त्याचा परिणाम मला दिसून नाही आला. तर शेवटी म्हटलं जाऊ दे, जेव्हा जाईल तेव्हा जाईल. त्या साईडला इथे व्हाईट हेड्स आहेत, पण हे आता कमी व्हायला लागलेत. ह्याचं काही नाही, व्हाईट हेड्स एवढे दिसत नाहीत, पण ब्लॅक हेड्सचं म्हणाल ना तर या टोनरमुळे इतके कमी झालेत ना. म्हणजे कारण मॉइश्चरायझर तर मी आधीपासून वापरत होते, जर कमी यायचे असते तर त्यांनी झाले असते. केसांची काळजी मी अशी घेते की जसं की आठवड्यातून 2 दिवस हे माझे ठरलेले आहेत जेव्हा मी हेअर वॉश करते. पण त्याआधी मी तेलाची चंपी असते, म्हणजे आता तर दीप्ती लावून देते, पण आधी मग दीप्तीचे पप्पा केसाला तेल लावून द्यायचे. म्हणजे अगदी चपचपीत तेल लावून झोपायचं संध्याकाळी झोपताना, आणि मग सकाळी हेअर वॉश करायचं. तर केसांना तेलही भेटतं आणि तेलामुळे केस हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा स्मूथ राहिलेले असतात. स्किन केअर तर तुम्हाला मी आता 2-3 वर्षाचं सांगितलं आहे, आणि मागचं स्किन केअर सांगितलं तर तुम्ही हसाल माझ्यावर, कारण खरंच आहे. आणि आता मला सांगायला काय लाज वाटत नाही, कारण तेव्हा माहितीच नव्हतं. तर या गोष्टी मी कॉलेजला असताना फक्त फेअर अँड लवली यूज केली आहे मी. हो, फक्त फेअर अँड लवली, कारण माहितीच नव्हतं. कारण मॉइश्चरायझर हे नावसुद्धा मला माहीत नव्हतं तोपर्यंत. आता यूट्यूबमुळे बऱ्याच गोष्टी कळतात, बऱ्याच गोष्टी सुधारल्या आहेत आपल्या. आणि मला या वयात कळालं आहे, त्यामुळे मी माझ्या मुलांनाही सांगते की मॉइश्चरायझर लावायचं. मग त्यांचे ते स्वतः लावतात मॉइश्चरायझर. आणि नव्हतं आता पहिलं माहिती, काय करणार. म्हणजे फक्त फेअर अँड लवली लावायची आणि पावडर लावायची त्याच्यावर, बस इतकंच. मी माझ्या लग्नाचे फोटो तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. इतका साधा सिम्पल मेकअप केला आहे ना की बस. मला असं वाटतं की मला आता जेवढा येतो तेवढा जरी मेकअप येत असताना तरी पण मी भारी दिसले असते. पण तेव्हाचं पण लुक छान आहे, नाही असं नाही. ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करेनच पुढच्या व्हिडिओमध्ये.
हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छान दिसण्यासाठी आहे ती म्हणजे स्माईल. सतत हसत राहा, सतत हसत राहा. मी पण तशीच आहे, काही झालं तरी हसत राहते मी. आपण हसत राहिलो ना की आजूबाजूचं वातावरण हे ॲटोमॅटिक पॉझिटिव्ह होतं, छान वाटतं. हा सांगायचा मुद्दा राहिला की आपल्याला मेकअपची सवय नाही आहे पूर्वीपासून. याचं कारण की आपली जी आई होती ती मेकअप करायची नाही. म्हणजे मला आठवते माझी आई फक्त आयब्रोज करायची, ते पण आता कितीतर वर्ष झालं तिने ते सोडूनच दिलं आहे मी लहान असतानाच. आणि त्यामुळे तिला मेकअपचं नॉलेज नव्हतं, त्यामुळे ते माझ्यापर्यंतही पास झालं नाही असं. त्यामुळे आपल्याला मेकअपच्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही. मेकअप फक्त फंक्शनला छान दिसायसाठी, बाहेर सगळ्यांमध्ये उठून दिसायसाठी नाही, तर आत्मविश्वास वाढवायला सुद्धा मदत करतो. सेल्फ ग्रूमिंगच्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.